तो चलते हैं मैदान के अंदर। इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं। तो फिलहाल इस रायगढ़ प्रीमियर लीग का ये दूसरा साल है और आज के सुबह के सत्र में इस कप्तान प्रफुल्ल पाटिल ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया। खुद सलामी बल्लेबाज के तौर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर प्रवेश कर चुके हैं। उनके साथीदार भी हैं, लेकिन गेंदबाजी करने के लिए संयम म्हात्रे तैयार है। अंपायर पवार साहब हमें इशारा दे रहे कि मैं मैच को मैं शुरुआत करता हूं, तो हमारे साथ कंजर पालकर साहब जी इशारा दे रहे कि हम भी शुरुआत है, तुम भी शुरुआत है। उठकर देखिए सुबह का नजारा, हवा भी ठंडी है, मौसम भी अनुकूल है। सो गया चांद, छुप गया हर एक सितारा, कबूल है आपको सलाम ये सुबह हमारा। बैकफुट पर जाकर इस बार चांबो ने इस गेंद को खेला कवर के क्षेत्र में, एक तो रन चुरा, दूसरे के लिए भाग गए और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। पहला रन तेज गति के साथ लेने के बाद चांबो ने दूसरे रन के लिए अपने साथीदार को आंखों आंखों में इशारा किया और इस 2 रनों के साथ कप्तान प्रफुल्ल पाटिल ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का भी खाता ओपन कर दिया। यह है जैसे आईपीएल की धून, वैसे रायगढ़ प्रीमियर लीग में अब धून सुन रहे हैं। 24 लाइव इवेंट यश एंटरप्राइजेस खानावले, टीम का खाता ओपन, कप्तान का भी खाता ओपन हो चुका है। दूसरी गेंद लेफ्ट आर्म और विकेट से इस बार जोरदार कट करने गए थे, लेकिन अंपायर एक बार फिर से इशारा देने जा रहे हैं कि ये गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर चली गई है, तो उन्होंने वाइड घोषित किया और इस अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर 3 के घर में। 6 ओवर का मुकाबला है। अगली बॉल और चांबो क्रॉस बैट से इस बार खेलने गए थे, गेंद बॉडी के ऊपर टकरा गई है, समझ नहीं सके। एक अच्छी बॉल इस बार, सही टप्पे के ऊपर गेंद थी, लाइन भी सही थी। इस बार क्रॉस बैट से खेलने की कोशिश की थी मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। तो इस बार म्हात्रे ने इस बार चांबो को छक मार दिया इस गेंद ने। तैयार है संयम म्हात्रे जो आरंभिक गेंदबाज है जासई के। शांत वातावरण, अगस्त महीना चल रहा है। इस बार चांबो ने लॉप किया है मिड विकेट के ऊपर, छक्के की संभावना हो, चल गई गेंद 6 रन के लिए। ठोको डीजे रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। बॉल थोड़ी सी जरूर पीछे थी, लेकिन जैसे बॉल टर्न रही थी तो चांबो ने इस बार देखकर थोड़ा सा क्रॉस लिया और ऐसे करपाठा जोरदार लगा दिया मिड विकेट के बाहर 6 रन के लिए। तो चांबो के बल्ले से छक्का आया कप्तान है और उनका जब बल्ला गरजता है तो बॉलर सामने कोई भी हो जाए उसकी ऊपर परवाह नहीं करता। 9 पे स्कोर। इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन बॉल थोड़ी नीचे रह गई है। पीछे प्रोडक्शन जरूर है, यानी कि शॉर्ट फाइनल खिलाड़ी ने इस बार देखा जाए गेंद को फील्ड किया है, मगर सिंगल लेने में कामयाब बने और एक सिंगल के साथ ये दुहाइया आंकड़ा बोर्ड के ऊपर रन बन चुके 10 बिना कोई विकेट के नुकसान में। पहली दफा पवन केने खेलने जा रहे हैं। यस, जो आइकॉन खिलाड़ी है और जिनके ऊपर काफी निगाह है, नजर है ये आइकॉन के ऊपर। पवन केन एक बड़ा नाम क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर फंस गया है। ओ क्या हो जाएगा, नहीं, ये बड़ा मौका हाथ में आया था, लेकिन इस बार दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे थे, लेकिन यहां कैच लेने की तैयारी में जरूर थे।
यस, तो शुरुआत कीजिए, रन तो जरूर मिल चुके हैं। और ये बॉलर की तारीफ एक बार करना पड़ेगा, इन्होंने गेंद सही डाली थी लेकिन कैच को कैरी नहीं कर सके। तो फिलहाल इस सिंगल के साथ तो स्कोर 11 के घर में पवन केने। और ये देखिए इस बार यहां 11 पे स्कोर जा चुका है। जरूर यहां कोई ऐसी जल्दबाजी हुई नहीं है। और छापा ने उड़ाया, हो चल गई गेंद। इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ स्विंग होने के बाद एक दमदार झन्नाटेदार छक्का। इट्स अ ब्यूटीफुल रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। बिल्कुल ये रायगढ़ प्रीमियर लीग के लिए जो धुन बनाई है और इसका आवाज आप सभी लोग सुन रहे हैं, कितने जबरदस्त इस बार देखा जाए लग रहा है कि ये मौसम पूरी तरह से ठंडा है। और हमारे पूरे आयोजक करता देखिए इस बार विशाल जितेकर साहब, हमारे संदीप जी पाटिल साहब, आकाश तारेकर जी, उसके बाद तेजस म्हात्रे साहब और हमारे मुकेश नाइक जी। ये 5 जैसे पांडव थे ना, तो उस तरह से इस बार ये भी पांडव हमारे मौजूद है। और इन्होंने ठान लिया है कि कुछ भी करके ये जो हमारा आयोजन है उसे हमें परफेक्ट करना है। मेहनत चाहिए, फिर किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लेकिन पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो 24 लाइव इवेंट यस इंटरप्राइजेस खानावली टीम का टोटल स्कोर पहुंचा है 17। उसमें चांबो पहुंचे व्यक्तिगत देखा जाए 15 पे, 2 छक्के 1 डबल सिंगल के साथ पवन केने 1 पे खेल रहे। सही मात्रे का पहला ओवर महंगा साबित हुआ। सेकंड बॉलर आ चुके वर्चुओले के यस हमारे तनय भगत जो काफी हाइटेड है। और इन्हें देख के ईशान शर्मा की याद आती। तो बिल्कुल ये वातावरण ठंड है। इस बार अंपायर बालाजी सर भी मौजूद है, पवार सर भी मौजूद है मैदान के अंदर। और इंडिगो का मैदान एक बार हम पवार सर को लेके जाएंगे इस बार इंडोशा में। और ये उड़ाया और चल गई बाहर। इस बार देखिए आईकॉन ने कह दिया है, करता हूं मैं भी काम तमाम खटैक। और इसलिए हमेशा हम कहते हैं ना कि शेर के इलाके में तुम बकरी छोड़ेंगे तो वो शेर थोड़ा पपील है यार, वो तो उसका पर्दाफाश करेगा है ना। तो ये गेंद उनके सामने फेंकी और उसके बाद ये पवन केने ने जो कुछ छक्का लगा दिया, ब्यूटीफुल सिक्सर 6 रन के लिए। और स्कोर 23 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। टॉस जीतकर कप्तान प्रफुल्ल पाटिल ने इस बार बल्लेबाजी का फैसला किया। शायश मात्रे को उन्होंने गेंदबाजी करने के लिए न्योता दिया है। दोनों दिग्गज टीम है, आमने सामने है। दर्शकों की तादाद देखिए, खचाखच भरा हुआ ये मैदान। बारिश का टाइम है, रायगढ़ प्रीमियर लीग दूसरा साल। राइट हम राउंड विकेट से इस बार यहां उछाल जरूर थी। और इस बार अंपायर चेतावनी दे रहे हैं भगत को कि संभाल के, कि हमने ये अभी चेतावनी क्यों आ गए, क्योंकि हम अगर 1970-80 के दशक में वेस्ट इंडीज के जो तोप था यानी कि फास्टर गेंदबाजी का, वो खतरनाक था, बाउंसर से स्वागत करते थे। इस बार यहां एक क्रॉस लाइन से केने खेलने गए थे, लेकिन इस बार भगत को तारीफ करना पड़ेगा। एक छक्का मारने के बाद उन्होंने जो ये दूसरे 2 गेंद फेंकी वो सही फेंकी। तो बिल्कुल इसी बीच यहां अगली गेंद और इस बार लॉप किया कवर के क्षेत्र में, लेकिन फील्डर एक्स्ट्रा कवर के ऊपर तैनात है, जरूर 2 रन मिलेंगे। और इस 2 रनों के साथ इस बार देखा तीसरी गेंद पलट चुकी है और गुड रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ी सी मिसटाइमिंग हो चुकी है जरूर, लेकिन इसका फायदा इस बार बल्लेबाजों ने उठाया। पवन केने पहुंचे व्यक्तिगत देखा जाए तो यहाँ 10 पे, जिन्होंने मेरे हिसाब से 5 गेंदों का सामना किया। प्रफुल्ल पाटिल खुद कप्तान है, उन्होंने इस बार देखा जाए 5 गेंदों का सामना किया। वो खेल रहे 15 पे और टीम का टोटल स्कोर है 26। इस बार यहां देखिए गेंद थोड़ी सी बाहर जरूरत है, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर जा रही है और जाने की संभावना है। और तब तक मुझे लगता है कि अंपायर का इशारा नहीं आ रहा है, लेकिन 2 रन तो जरूर मिलेंगे चांबो को।
और 2 रनों के साथ इस बार देखा जाए टोटल स्कोर पहुंचा है 29 विदाउट लॉस से काम चल रहा है। माफ कीजिए 28 पे जा चुका है। ट्वेंटी पर लायू यश इंटरप्राइजेस खानावले टीम पहले बल्लेबाजी करे। कप्तान ने इस बार देखा अपनी ड्यूटी निभाई है। कप्तान की चश्मा, कप्तान की बॉडी, कप्तान का खेल सब कुछ खतरनाक है। और फिलहाल एक इसीलिए इस बार देखा जाए उनके मालिक ने उन्हें कप्तान बनाया है। भगत की ये गेंद और बालाजी साहब इस बार देखा जाए खड़े ही रह गई है। आउटसाइड ऑफ टर्म बॉल थी लेकिन लाइन के अंदर से गेंद चली गई। इसीलिए क्रिकेट में हम कहते हैं कि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे वो अंपायर। और 2 ओवर खत्म और 2 ओवर के समाप्ति के बाद इस बार देखा जाए बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके। हमारे स्कोर कांजन पालकर हमें बता रहे हैं कि 28 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। पहले ओवर में आए 17, दूसरे ओवर में आए 11। खेल अच्छा चल रहा है, कमेंट्री अच्छी चल रही है, लोग भी अच्छी तरह से देख रहे हैं, मजा आ रहा है। लेकिन कहते हैं ना कि संगीत तो सुनना चाहिए। चलते एडीसी को और एक मौका देते हैं। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। और 2 ओवर खत्म और तीसरे बॉलर इस बार देखा जाए कप्तान जो शाइश मात्रे हैं वो यूज करने जा रहे हैं। तन्मय ठाकुर को इस्तेमाल करने जा रहे हैं। 17 पे कप्तान प्रफुल्ल चांबो खेल रहे हैं। पवन केने जो आइकॉन खिलाड़ी है वो 10 पे खेल रहे हैं। 28 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। साथ ही ये जबरदस्त मैदान पारगांव का, और ये मैदान के ऊपर हमेशा हम आते रहते, लेकिन आज इस मैदान को देख के ये हरियाली की जो चादर है ना, वो तो मुझे लग रहा है ऐसा कोई कलकत्ता का मैदान ही हमारे आंखों के सामने है। बिल्कुल बिल्कुल सही। और ये नजराना होना चाहिए। अगस्त महीना चल रहा है और आएंगे 13 तारीख को सितंबर के। इस बार देखा जाए हमारे गणेश चतुर्थी आ जाएगी। तो ये पूरी तरह से इस बार देखा जाए महीना जो है वो हमारा पूरी तरह से सनों का है, त्योहार का है। यस, तो हम इसी बीच नेक्स्ट टीम जो है उन्हें निमंत्रण दे रहे हैं। केड़े उड़ाया, चल गई बाहर, चल गई बाहर, खड़े खड़े ठोक दिया और आइकॉन ने कह दिया है मैं हूं ना चेहरा। युग पुरुषांची हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी। ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची आणि यस आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी 200 रुपये आहेत आमचे आयोजक कर्त्यांकडून। और छक्का आया और स्कोर पहुंचा है 34 के घर में। ठाकुर का स्वागत किया 6 के साथ पवन ने। और इस बार हवा में जरूर गेंद है, मिस टाइम शॉट जरूर है, लेकिन फिलहाल स्क्वायर क्षेत्र में गेंद, और गेंद को उठाने के लिए खिलाड़ी जा रहे। तब तक कप्तान प्रफुल्ल और पवन ने टीम के लिए 2 रन इकट्ठा किए और खुद के लिए भी 2 रन इकट्ठा किए, लेकिन स्कोर बोर्ड जो है वो आगे जा चुका है 36 के घर में। रायगढ़ प्रीमियर लीग का जलवा आप देख रहे हैं। सभी दिग्गज खिलाड़ी एक टीम के अंदर है और अपनी टीम के लिए योगदान दे रहे हैं। उर्दू विकेट से इस बार कैच की संभावना है, लेकिन नहीं, उनसे बहुत इस बार देखा दूर पड़ गई गेंद और रास्ता नाप लिया गेंद ने सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। 4 रन। और इस बाउंड्री के बदले अब स्कोर आगे जा रहा है 40 के घर में। इस बार लॉप करने की कोशिश की थी आड़े बल्ले से, लेकिन एक गेंद ऐसी थी इस बार ठाकुर की जिस गेंद ने इस बार देखा चकमा दिया। गेंद लाइन के अंदर थी और सुरक्षा स्थिति से ये सटीक गेंद देखने को मिल चुकी है। 40 पे स्कोर रुका हुआ है बिना कोई विकेट के नुकसान पे। एक शानदार बॉल और इस बार लॉप किया है और एक्स्ट्रा कवर के ऊपर कैच इट इज गॉन। और इस बार अंपायर स्टेप आउट के लिए इस बल्लेबाज ने इस बार देखा जाए बैटिंग टीम का रिव्यू है, तो जरूर अंपायर काले साहब आइए और चेक कीजिए।
यस, तो इस बार आइकॉन को वापस जाना पड़ेगा। यानी कि बड़ा धक्का लग चुका है। जिन्होंने शुरुआत तो काफी तगड़ी की थी, लेकिन इस बार ठाकुर को मानना पड़ेगा कि उन्होंने इस बार देखा जाए उन्हें फंसाया और शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर इस कैच को लपका। और पवन केने जैसे आइकॉन खिलाड़ी अपने टीम के लिए मुझे लगता है कि उन्होंने यहाँ 22 रनों का योगदान दिया और वापस जा रहे हैं और पहला झटका इस बार लग चुका है। तो यहाँ हम देख सकते हैं 40 पे स्कोर 1 विकेट के नुकसान पे 24 लाइव इवेंट यश एंटरप्राइजेस खानावले टीम को। क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी। तो बिल्कुल इसी बीच यहाँ जांच किया। आजकल के कैमरे इतने पावरफुल है ना कि अंपायर सुरक्षित स्थिति में है, लेकिन रिस्क कोई ले नहीं सकते। इसके बदौलत इस बार देखा जाए ऊपर आए और देखे तो फिलहाल इस बार देखा जाए बल्लेबाज गौर होजर हो चुके हैं। 40 पे पहला विकेट गिर चुका और सेकंड बैट्समैन यानी कि वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ रहे शार्दुल चौधरी। तो फिलहाल इस शांत वातावरण में देखिए, और ये इंडिको का जो विमान आया है, हम बहुत पहले छोटे थे ना तो बहुत दूर से देखते थे, लेकिन अब तो मुझे लग रहा है कि हम बहुत नजदीक से देख रहे हैं। हम बड़े हो गए तो इस सवाल ये नहीं है, लेकिन जैसे जैसे हम आ जाएंगे वहाँ बैठेंगे और बाहर जाएंगे तो जरूर एयर होस्टेस भी हमारा इंतजार करेंगे। तो फिलहाल 40 पे स्कोर 1 विकेट के नुकसान पे और अभी चौधरी मैदान के अंदर आ चुके हैं। फिलहाल वो देख रहे हैं, अपने मसल ढीले कर रहे हैं, लेकिन यहाँ बालाजी अंपायर ने हाथ में फक्की ली और पूरी तरह से उन्होंने मार दी। लाइन बहुत इंपॉर्टेंट बात है, पवार सर ने मार दिया है। तो बॉडी भी काफी ये तगड़ी है और मुझे चौधरी को देख के कायरन पोलार्ड की याद आ रही है। तो जरूर इस बार देखा जाए आमने सामने है, लेकिन ठाकुर ने अभी अभी पवन को चलता कर दिया है। एक बार फिर से ठाकुर तैयार है चौधरी के लिए और ये अच्छी बॉल थी, समझ नहीं सके। इस गेंद को उठाने की जोरदार कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। और पलकर साहब हमें इशारा दे रहे हैं कि 3 ओवर खत्म हो चुके हैं। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बन चुके 40, 1 विकेट के नुकसान पे 24 लाइव इवेंट यश एंटरप्राइजेस खानावले टीम का। तो फिलहाल 3 ओवर का खेल अभी भी शेष है, लेकिन पहले ओवर में 17, दूसरे ओवर में 11 और उसके बाद तन्मय ठाकुर गेंदबाजी करने के लिए उन्होंने 12 रन देके 1 विकेट हासिल किया है। तो बहुत ही शानदार गेंदबाजी टीम के लिए साबित हो गई। लेकिन कप्तान प्रफुल्ल पाटिल का जलवा हम देख रहे हैं, तो चौथे गेंदबाज कौन आएंगे देखना पड़ेगा। एक लाइट संगीत। महाराष्ट्र दैवत अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात शिवबाची तलवार चमकलीत नसती तर या भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला कधीच दिसला असता। जय शिवराय। और चौथे गेंदबाज तन्मय भगत तैयार है, राइट आर्म राउंड विकेट से अच्छा बॉल इस बार लॉब जरूर किया है, लेकिन लॉन्ग लेग के ऊपर गेंद चली गई है। प्रोडक्शन मौजूद है जरूर, मगर मना कर रहे चौधरी। शार्दुल को पता है कि फील्डर वहां मौजूद है और चांबो की इनिंग एक बहुत ही विस्फोटक इनिंग चल रही है। लेकिन फिलहाल हम देख सकते हैं तो स्कोर 41 पे जा चुका है। तन्मय भगत का ये दूसरा ओवर है, कोटे का दूसरा और पारी का चौथा ओवर है। 6 ओवर का मुकाबला है। टॉस जीतकर 24 लाइव इवेंट यश एंटरप्राइजेस खानावले टीम ने पहले बल्लेबाजी का फैसला किया है। चौधरी तैयार है, लेकिन ये गेंद इस बार उन्हें लग रहा था कि ज्यादा ही बाहर चली गई है, लेकिन जो अंपायर हमारे हैं बालाजी सर, उन्होंने कह दिया कि गेंद लाइन के अंदर से चली गई है। अंपायर की आंखें बाज की जैसी है। और एक बार फिर से यहां देखिए एक क्रॉस लाइन खेलने गए थे, इस गेंद को उठाने की कोशिश की थी रोहित शर्मा जैसा, लेकिन उन्हें ये इस गेंद को खेलने के लिए वो असफल रहे। लेकिन हौसला अफजाई कर रहे कप्तान चांबो, मगर फिलहाल इस सिंगल के इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। स्कोर 41 पे रुका हुआ है।
और इस बार यहाँ कंधों के ऊपर चली गई गेंद। थोड़ी सी इस बार देखा जाए पाँव में जरूर मुँच आ रही है, लेकिन फिलहाल ये तन्मय जो भगत है वो गेंदबाजी अपनी टीम के लिए लाजवाब कर रहे हैं। उन्होंने 4 गेंदें फेंकी, एक गेंद के ऊपर सिंगल आया और बाकी के 3 गेंदें जो है पीछे के वो डॉट चली गई है। बेहतरीन गेंदबाजी। और जो स्कोर पहले ओवर में 17 आया था, दूसरे ओवर में 11 आए, तीसरे ओवर में 12 आए। और मुझे यह लग रहा है कि यहाँ तन्मय ठाकुर ने उस विकेट को हासिल किया था, यानी कि पवन जो केने थे वो आइकॉन खिलाड़ी, उन्होंने चलता कर दिया। तनय भगत तैयार है गेंदबाजी करने के लिए। एक बार फिर से बारिश की बूंदाबांदी आप सभी लोग देख रहे हैं और अंपायर अपने रेनकोट पहनते हुए। अगर अंपायर भी भीग सकते तो कोई मजा नहीं, कि बारिश में भीगने की मजा कुछ और हो जाती लेकिन अंपायर ये भी जानते हैं कि हमें पूरे दिन में खड़ा रहना है। राउंड विकेट से इस बार फुलटा बाहर खेली चंपा खोशरंबा देखा पड़ा लंबा और चकबरा खंबा खड़क। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। और शार्दुल चौधरी के बल्ले से ये छक्का देखने को मिल चुका है, जिन्होंने 5 गेंदों का सामना किया। ये फुल टॉस बॉल थी तनय भगत की, जिसे उन्होंने मिड विकेट एरिया में ऐसा शॉट लगा दिया कि गेंद सीधी हवा से बातें करती हुई सीमा रेखा के बाहर चली गई। 47-47 स्कोर। और ये शानदार तरीके से इस बार देखा जाए मैदान। और इस बार बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए शार्दुल चौधरी को फंसाया था। उसी चौधरी ने कह दिया अब मैं मेरा काम दिखाता हूं क्या है। तो फिलहाल स्कोर 51 और 50 पूरी हो गई। इस बार देखा जाए डीजे आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। और ये बाउंड्री के बदौलत ये ओवर खत्म। इस बाउंड्री के बदौलत तनय भगत के इस ओवर में 11 रन आए। और इस बाउंड्री के बदले हम देख सकते हैं तो 24 लाइव इवेंट यश इंटरप्राइजेस खानावले टीम का स्कोर पहुंचा है 51, यानी कि 51 के घर में 1 विकेट के नुकसान पे। और पहले टॉस जीतकर कप्तान प्रफुल्ल पाटिल ने पहले बल्लेबाजी का फैसला किया और भोलानाथ अकाव 11 जासे टीम को उन्होंने गेंदबाजी करने के लिए। और इंपैक्ट इस बार देखा जाए प्लेयर यस पानी की मांग मैदान के अंदर। थोड़ी इंजरी होने के बाद इस बार देखा जाए अंदर खिलाड़ी दूसरे आ चुके हैं। इम्पैक्ट की बात आती है तो जॉन ड्रॉस साहब जी की बात हम हमेशा कहते हैं, क्या कैचेस पकड़े हुए थे। और उसके बाद वो बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में उन्होंने जो काम किया दक्षिण अफ्रीका टीम के लिए। यस तो फिलहाल यहां 4 ओवर खत्म हो चुके हैं और टोटल रन बन चुके 51, लॉस ऑफ 1 विकेट। शार्दुल चौधरी 10 पे खेल रहे, प्रफुल्ल पाटिल 18 पे खेल रहे, जो कप्तान है इस बार स्ट्राइक के ऊपर है। और तन्मय ठाकुर गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए तैयार है, जिनके कोटे का दूसरा ओवर है, पारी का 5वां ओवर है। अभी 12 गेंदों का खेल शेष है इस फर्स्ट इनिंग का।
और शॉट है चांबो का, लेकिन टाइमिंग इस बार अच्छा नहीं है। कैच की संभावना हो सकती है कि नहीं, और गेंद एक्स्ट्रा और सीमा रेखा के अंदर ही रह गई है। तो फिलहाल मिलेंगे इस बार देखा जाए चांबो को 2 रन। चांबो पहुंचे 20 पे और टीम का स्कोर पहुंचा है 53, यानी कि 53 पे जा चुका है 1 विकेट के नुकसान पे। दोनों टीम एकदम परफेक्ट टीम है। और चांबो के लिए इस बार देखा ये गेंद टाइमिंग खास नहीं है, लेकिन दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं और ये भागम भाग बहुत ही बढ़िया चल रहा है, वाह। और इसी के साथ ये 2 रन जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 55, 1 विकेट के नुकसान पे। अभी तक तन्मय ठाकुर के इस 5 ओवर की 4 गेंदें बची हुई है, आने वाली 6 टोटल 10 गेंदें हैं। एक बार फिर से प्रफुल्ल ठाकुर कप्तान है, जो काफी स्ट्रांग है इस बार इस रायगढ़ जिले के अंदर। उनका खेल हमेशा लोग देखते देखे क्रिकेट में, और इस बार मिस टाइम शॉट है, लेकिन गेंद थर्ड मैन के क्षेत्र में। खिलाड़ी वहां जरूर तैनात है, एक तो सिंगल मिलेगा। चौधरी मना कर रहे हैं इस बार चांबो को, मगर इस सिंगल के साथ हम देख सकते तो स्कोर पहुंचा है 56। अब तक 56 स्कोर हो चुका है, 1 विकेट गॉन हो चुका है। आखिरी 3 गेंदें शेष इस 5वीं ओवर की। जबरदस्त इस बार देखा जाए, अभी बारिश थोड़ी तेज आ रही है। पूरी तरह से 24 इवेंट लाइव के ये कैमरामैन अपना पूरा परिश्रम दे रहे ये रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल प्रतियोगिता के लिए। 56 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। लास्ट विकेट यानी कि पहली विकेट पवन केने की गिर चुकी थी। और चांबो के लिए, चांबो इस गेंद को उठाने जा रहे थे, लेकिन गेंद बॉडी के ऊपर जरूर टकरा गई, ऐसा लग रहा है। सिंगल तो जरूर मिलेगा, अंपायर इशारा दे रहे कि लेग बाई के रूप में 1 रन होगा, और 1 सिंगल के साथ स्कोर जा रहा है 57। 57 पे स्कोर। बल्ला तो बिल्कुल इसी बीच यहां 4 गेंदें खत्म हो गई है, 57 पे स्कोर। और ये गेंद इस बार देखा जाए अंपायर, इस बार उछलती हुई गेंद थी, ज्यादा उछली हुई गेंद, इसीलिए अंपायर ने वाइड घोषित किया। और अतिरिक्त रनों के साथ हम देख सकते लाइट हेलो। और इसी बीच ये गेंद जरूर मिडल और लेग स्टंप के ऊपर थी, ऑन साइड के ऊपर इस बार इन्होंने फ्लिक किया। तो इस बार यहां चौधरी इस गेंद को अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, संपर्क खास हुआ नहीं और खत्म हुआ है। यानी कि 5 ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो 24 इवेंट लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानावली टीम का स्कोर 59, धावसंख्या 59 आणि 59ला 1 गडी मैदानाच्या बाहेर। ना थेंबे थेंबे पाणी
आणि 5 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 इव्हेंट लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानावले संघाची धावसंख्या 59 आणि एक मोहरा तंबूत परतलाय. आखिरी 6 गेंद ये पारी का स्लॉग ओवर है. डेथ ओवर कप्तान ने इस्तेमाल जरूर किया है और चांबो इस बार देखा इस गेंद को खेलने जरूर जा रहे थे लेकिन विकेट कीपर को इस गेंद ने जरूर छक मार दिया है. लेकिन अंपायर बालाजी सर इशारा दे रहे कि ये गेंद वाइट है. वाइट +1 मिलेंगे 2 और स्कोर आगे जा रहा है 61 यानी कि 61 1 विकेट के नुकसान पे. ये लास्ट ओवर में इसमें ब्लास्ट करना है और ज़्यादा से ज़्यादा रन बटोरना है इस ओवर में क्योंकि इसके बाद मुझे लग रहा है कि ये इनिंग खत्म हो जाएगी. फर्स्ट टारगेट कितना हो जाएगा, रन कितना आ जाएंगे, लक्ष्य कितना होगा, ये आने वाला समय बताएगा. क्रिकेट में इस बार देखा जाए कोई भी इस बार ऐसी टिप्पणी नहीं कही जाती कि कौन जीतेगा कौन हारेगा. लेकिन इस बार छापों के बल्लों से ये उड़ता हुआ शॉट खड़े खड़े ठोक दिया है और शार्दुल ने मार दिया. और इस बार 6 रन. दोनों की बॉडी भी थोड़ी सी स्ट्रांग है ना तो ऐसा लग रहा है. लेकिन इस बार कप्तान का आदेश निर्भय हो चुका है और छक्के के साथ स्कोर 67. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर. और बिल्कुल जैसे ये मैंने कहने के बाद हमारे सैंडी भाई ने कह दी ये पीछे से भी वैसे सेम लग रहे हैं तो बिल्कुल स्ट्रांग काम है. और इस बार संभावना है कैच की. यस फील्डर ने जज किया इस बार देखा जाए और लॉन्ग ऑन सीमा रेखा के अंदर इस बार देखा इस गेंद को उन्होंने पकड़ा, कैच को लपका और दूसरा झटका और शार्दुल चौधरी चले बैक टू डगआउट 16 रन बना के. तो दूसरा झटका खानावली टीम को और टीम का टोटल स्कोर है 67 लॉस ऑफ 2. क्रांती इस क्रिकेट के मैदान के अंदर सभी महान खिलाड़ी खेल रहे हैं. इन्हें देखने के लिए उनके फैंस मौजूद हैं. जिनके पास टाइम नहीं है वो दर्शक अपना कीमती समय निकाल कर इस रायगढ़ प्रीमियर लीग को देख रहे हैं. 2026 का ये साल है, दूसरा साल है. स्वर्गीय नितिन नाइक एंड श्रेया स्पोर्ट कोपर पुरस्कृत हमारे मुकेश भाई को आप देख सकते. एक क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर का बड़ा नाम और अच्छे सच्चे दिल के इंसान है. चलिए तो इस बार हम जरूर टॉस के लिए निमंत्रण दे रहे हैं. मनीष सर हमारे मौजूद है, योगेश पवार जी और उनके अपोजिट जो कप्तान हैं. यस अद्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 अलिबाग आणि श्रीजा केपीसी इनामपुरी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी आहोत. और ये एक शानदार बिग हिट देखने को मिला 6 रन के लिए. और मुझे लग रहा है कि आते ही शुभम घोड़विंदे जिन्होंने ये सिक्सर लगाया और 6 के साथ स्कोर 73. तो ये अंतिम ओवर है और अंतिम ओवर का समाचार लेना बहुत ही इंपॉर्टेंट बात है. और इसी ओवर में क्या होते हैं बैट्समैन ज़्यादा से ज़्यादा हैवी बनने जा रहे हैं क्योंकि उन्हें मालूम है इस ओवर के बाद हमारी बैटिंग नहीं होगी, हमारी फील्डिंग आ जाएगी. तो हमें ये लक्ष्य उनके सामने रखना है. लेकिन रन कितने आएंगे कितने बनेंगे ये तुम हम सभी लोग देख रहे. क्रिकेट जेंटलमैन्स गेम है. 73 लॉस ऑफ 2. और इस बार यहाँ टप्पा जरूर पीछे था, अक्रॉस लाइन जरूर खेलने गए थे और यहाँ दिमाग चलाया गेंदबाज ने और छक मार दिया इस बार देखा जाए बैट्समैन को. लेकिन इस ओवर की मैंने ऐसा से पालकर साहब की गेंदें खत्म हो गई है. आखिरी 2 गेंदें शीश. गोडविंदे तैयार है और सूरज तैयार है गेंदबाजी करने के लिए. और इस बार मिस टाइम शॉट है, कैच मिलना मुश्किल है लेकिन नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है. लेकिन सिंगल मिलेगा. लेकिन चांबो इस बार तैयार नहीं है रन लेने के लिए क्योंकि वो जानते हैं कि इस
फर्स्ट इनिंग की अंतिम ओवर की अंतिम गेंद। यस, तो चांबो ने फर्स्ट बॉल खेला और उसके बाद उन्हें चांबो ने खुद में मन में ठान लिया कि ये लास्ट बॉल भी मैं खेलता हूं। वो क्या करेगा किसी को कुछ पता नहीं है, उसकी मन की बात अलग हो जाती है। लेकिन अंतिम बॉल है इस अंतिम ओवर की, फर्स्ट इनिंग की। सूरज तैयार है। मुकेश जी नाइक और अमरजीत पवार साहब, इन्हें हम विनती करते हैं आप टॉस करने के लिए हाजिर हो जाए। लेकिन इस बार चांबो ने जरूर उठाया, 2 मिलेंगे जरूर मुझे लगता है। और शुभम भी यहाँ दौड़ रहे हैं, 2 रन इकट्ठा कर चुके हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ ये फर्स्ट इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 6 ओवर में 24 लाइव इवेंट यश इंटरप्राइजेस खानावली टीम का टोटल स्कोर पहुंचा है 76 और जीतने के लिए यह भोलानाथ एंड अकाउ 11 जासी टीम को मेरे हिसाब से रन चाहिए 77। तो 77 रनों का पीछा है, लेकिन टॉस बॉक्स में हम चल रहे हैं हमारे मनीष सर के पास। धन्यवाद सर। टॉस होतोय आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्याचा। मुकेश दादा, अमर दादा चला या, तेजस दादा या। आता पुढचा टॉस होतोय आद्या अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलिबाग विरुद्ध श्रीजा KPC इनामपुरी। कॅप्टन आहेत अक्षय पाटील आणि योगेश पवार, दोघांच्या दरम्यान होईल टॉस। सामना धमाकेदार होईल ही तर शाश्वती आम्हाला आहे, पण टॉस कोण जिंकेल त्याची आपण तपासणी करूया। नाण्याच्या एका बाजूला आपण आदर्श स्पोर्ट्स पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला श्रेया स्पोर्ट्स। नितीन नाईक श्रेया स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स असा कॉल द्यायचा आहे। आदर्श स्पोर्ट्स असा कॉल। नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम श्रीजा KPC इनामपुरी। तर दादा खूप महत्वाचा अक्षय थांबायचं आहे, हा बळ काढून नाही चालणार। योगेश दादा, सामना महत्वाचा आहे कारण रायगड प्रीमियर लीग तुम्ही तर कित्येक पर्वांपासून खेळतायत, पण नवोदित क्रिकेटपटूंना संधी मिळते। तर रबर बॉल फॉर्मॅटची रायगड प्रीमियर लीग खेळाडूंसाठी काय आहे आणि नाणेफेक जिंकल्यावर तुमचा निर्णय? आम्ही पहिले फिल्डिंग करतो मेन म्हणजे, आणि रबर बॉल क्रिकेटपेक्षा मला असं वाटतं की ऑफ सीझन असताना पण मुलं क्रिकेट खेळत आहेत, ती फार मोठी गोष्ट आहे। आणि आत्ता गेले 4-5 वर्ष ऑफ सीझन हा असा प्रकारच नाही आहे। फक्त आपण गणपतीनंतरचे 2-3 आठवडे वगळले तर ऑफ सीझन असतो, नंतर लगेच दसऱ्याला मॅचेस चालू होतात। तर तसं असलेलं बरं, मुलं एंगेज राहतात आणि मुलं खेळत राहतात। त्यामुळे जेव्हा कधी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सीझन चालू झाल्यावर लगेच येतील तेव्हा मुलं आपली तयार असतील। तर आणि लाईव्ह मॅच आहे, कोणी पण कुठनं कोण बघत असेल सांगू शकत नाही, पटकन कोणाची लाईफ पण बदलू शकते, कोणाचं लक पण बदलू शकतं। त्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्या रायगड प्रीमियर लीग विशाल जितेकर आणि आकाश तारेकर तेजा यांनी पोरांसाठी निर्माण केली आहे, तर ती फार मोठी गोष्ट आहे। हा प्रश्न तुम्ही वारंवार ऐकला असाल की तुम्हाला काही मिळालं नाही पण आजच्या पिढीला खूप काही मिळते, त्याबद्दल तुमचं मत? दॅट इज नॉट अ मेन कन्सर्न। मला नाही वाटत असं की जे काय आहे नशिबात ते मिळेल, आणि असं हे ठेवायचंच कशाला, आपल्या मुलांना मिळालं म्हणजे आपल्यालाच मिळाल्यासारखं आहे। आणि जी मुलं खेळतील तर ती म्हणजे असं आपण बघितलं पाहिजे, आता समजा आपल्यातलं चैतन्य खेळला तर असं समजलं पाहिजे की योगेश पवारच खेळतोय तिकडे ISPL अशी गोष्ट जर प्रत्येकाने केल्या, किंवा कोण लेफ्टी बॅट्समन खेळला पिट्टूसारखा वगैरे, तर मला असं वाटतं की मीच ग्राउंडवर खेळतोय। तर ती गोष्ट प्रत्येकाने सेलिब्रेट केली पाहिजे, मेन म्हणजे आपण रायगडमधले आहोत म्हणून। ग्रेट स्पीच वायरवली। तर अभिनंदन, फिल्डिंग निवडलेली आहे श्रीजा KPC इनामपुरी। अक्षय पाटील मोन्या करायचे फलंदाजी। अलिबागला रिप्रेझेंट करण्याचं सुख कसं व्यक्त करशील? चांगलं वाटतंय, कारण आज अलिबागचे माझे देखील प्लेयर आहेत जे खूप चांगले खेळत आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता भेटत। पण आता 2-3 इंटरव्ह्यू अशा मिळाल्या आहेत रायगड प्रीमियर लीगला की आमच्या अलिबागचे सर्व प्लेयर खेळत आहेत। अक्षय, तू तर लोकप्रिय झालेला आहे, या रायगड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये तुझ्या संघातून कोणता खेळाडू लोकप्रिय होईल असं तुला वाटते? सर्वच चांगले आहेत, सर्व मेहनत करत आहेत, जो चांगला खेळेल तोच वरती येणार। आणि मला असं वाटते की या लीगमध्ये 1-2 प्लेयर अलिबागचे मोठे होणार। ग्राउंड कंडिशन बघा, आयोजकांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो पावसाळ्यामध्ये ग्राउंड व्यवस्थित निवडणं, तर ग्राउंडबद्दल काय सांगशील? ग्राउंड तर खूप छान आहे, कारण गेल्या वेळी पण खेळलो आपण असा ग्राउंड, ग्रास वगैरे तर खेळायला खूप छान वाटतं। विकेट देखील खूप छान आहे आणि बॅकग्राऊंड एवढा भारी आहे तर खेळायची खूप इच्छा होते। आणि लवकरच त्या बॅकग्राऊंडला नाव येईल दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर नाणेफेक जिंकून श्रीजा KPC इनामपुरी संघाने क्षेत्ररक्षण निवडलं। आद्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 अलिबाग नौखारला करायची फलंदाजी।
सुमित धोंगडे पोचलेत. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. आणि त्यांचे 2 मित्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोचलेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. धन्यवाद अमित दादा. खूप चांगलं एनर्जेटिक समालोचन तुमचं पहिल्या डावात ऐकायला मिळालं. आता आपण पुढच्या डावामध्ये येऊया. पुन्हा एकदा कांचनजी आपलं स्वागत आहे किंवा आपण माझं स्वागत करताय एकच आहे. चला 24 लाईव्ह इव्हेंट्स तर आपण एंगेज आहात ना, कारण आपला संघ खेळतोय. 24 लाईव्ह इव्हेंट संघ खेळतोय. पहिल्या डावामध्ये चेंबूची फलंदाजी अजून चांगली व्हायला हवी असंच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मत आहे. पण अजून सामना काय संपला नाहीये, सामन्याचा निकाल लागला नाहीये. टार्गेट सेट केले ते म्हणजेच पहिल्या डावामध्ये 76 टार्गेट सेट केलेलं आहे. 76 झाले. 77 लेट नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर प्रेझेंट्स रायगड प्रीमियर लीग रबर बॉल टुर्नामेंट आदर स्पोर्ट्स पनवेलच्या वतीनं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि आदरणीय मोहन शेठ लबडे ग्रुप ग्रामपंचायत खानावळे प्रभारी सरपंच यांच्या वतीनं बेस्ट बॅटरसाठी आम्हाला बाईक पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद. तसेच सुजितजी पाटील रक्षित आयुर्वेदिक फेस्टिन यांच्या वतीनं RPL साठी सायकल पुरस्कृत झाले. धन्यवाद सुजितजी पाटील साहेब. चला आता 77चा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज साहिश मात्रे जे कॅप्टन आहेत सुमित धोंगडे यांच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. साहिल गुडेकर सुरुवात करते या डावाची गोलंदाजी करत असताना. 77चं लक्ष आहे. पहिला सामना धमाकेदार होईल अशी अपेक्षा आहे. कालचा पहिला सामना जवळपास एकतर्फी झाला होता, पण आजचा हा पहिला सामना, पण मला असं वाटतं कालच्या दिवसातला शेवटचा सामना RPL मधला सर्वोत्तम सामना राहिला. कांचनजी 97चा पाठलाग करायचा होता आणि तो जबरदस्त खेळ शेवटच्या षटकापर्यंत एंगेज करून ठेवणारा खेळ राहिला. शुभम नाईक फॅन्टॅस्टिक बॅटर इज. आणि असेच विजय लक्षात राहतात. अशाच सामन्यांची चर्चा होते जरी आपण मैदानात नसतो, पण आपल्याला जशी माहिती मिळते आपण उत्सुकतेने त्या गोष्टीची चर्चा करतो आणि तोच चर्चेचा भाग कालच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याचा राहिलाय. चला आता हा सामना सुद्धा तसाच होतोय का ज्या सामन्याची चर्चा आम्ही दिवसभर करू. सुमित धोंगडे स्ट्रायकर्स एंडला, साहिल गुडेकर बॉलिंग ट्रॅकवर. 77चा पाठलाग भोलेनाथ आणि अकाय 11 जासई वर्सेस 24 लाईव्ह नेटवर्क यश एंटरप्राइजेस खाडावळे या दोघांच्या दरम्यान हा सामना. पहिला बॉल वेग भन्नाट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनच्या पलीकडून सुरुवात या डावाची व्हाईट बॉलने होते. एक्स्ट्रा स्कोर कार्डवर लिहिली जाते. जितक्या धावा गोळा करता येतील तितका प्रयत्न करावा लागेल. सुरुवात सोपी नसते, पण ती सोपी बनवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. आणि पाहूया ती मेहनत फलंदाज घेत आहेत की गोलंदाज घेत आहेत. बॅट स्विंग बघा. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन जात आहे. जितक्या वेगानं चेंडू डिलिव्हर्ड केला जातोय तितक्याच वेगानं बॅट स्विंग सुमित धोंगडेची मिस्टर RPL. आणि त्याचमुळे सर्वात महत्वाची बाब इतक्या वेगाचा बॉल कसा गॅदर होईल बघा. कॅच होती, संपर्क बॅट आणि बॉलचा झाला होता, पण इतका वेग 145 kmph. आता तितक्याच आवेशानं तितक्याच वेगानं पुन्हा एकदा बॅट स्विंग. जी ओळख आहे सुमित धोंगडेची ती ओळख टिकवली. सिक्सर किंग, लॉंग ऑफ क्लिअर, सिक्सर. हे कमवलंय रायगडच्या खेळाडूंनी. म्हणजेच त्यांच्यावर गाणी लिहिली गेली, गाणी गायली गेली, गाणी प्रसिद्ध झाली आणि तेच गाणं तुम्हाला सुमित धोंगडे यांचं ऐकायला मिळालं. षटकार खेचल्या खेचल्या आमचे चौधरी साहेब ऍक्टिव्ह झालेले आहेत. धावसंख्या पोहोचते 7वर 7 विदाउट लॉस. भोलेनाथ आणि अकाय 11 जासई संघाकडून तगडा प्रतिहल्ला आता सुमित धोंगडे यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. पण पाहूया आता गोलंदाजी करत असताना साहिल गुडेकर यांच्याकडे नेमकं काय. फुल टॉस होता, बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं बॉलला, पोचतोय बॉल कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी गडबड झाली होती, पण ती गडबड सुधारली. थ्रो स्ट्रायकर सेंडला केलं, तोपर्यंत एकदा कंप्लीट केली. स्ट्राईक पोचते आता साहिश मात्रे यांच्याकडे. साहिश मात्रे जे कॅप्टन आहेत या संघाचे. पाहूया कॅप्टनची भूमिका कशी राहते. सुमितने जर आपली भूमिका स्पष्ट केली की मला फक्त तोडायचंय, बाकी माझा वेगळं काय करायचं नाही, त्यावर तो आधारित राहिला. पण आता पाहूया साहिश मात्रे यांच्या वतीने कशा पद्धतीने ती मदत केली जाते स्कोर कार्डला. कारण 77 धावांचा पाठलाग करायचा आहे तर थांबून नाही चालणार. प्रत्येक षटकामध्ये 12 पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. त्याचमुळे तसा खेळ देत असताना 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक प्रत्येक षटकात येणं गरजेचं आहे. साहिश मात्रे लेफ्ट हँडेड बॅटर
उजवी डावी जोडी मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केला लॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल लॉंगॉनला. वेगानं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोचेल तोपर्यंत पुरेसा कालावधी होता फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि त्या 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या. अंडरस्टँडिंगचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही फलंदाजी करता. इगो बाजूला ठेवून संघासाठी फायद्याचं काय आहे ती गोष्ट ध्यानात ठेवून तुम्हाला खेळायचं आणि तेच मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईकवर कोणी असू त्या धावा मिळणं गरजेचं आहे आणि तेच मिळते. फुल लेंथ ड्राईव्ह केले आहेत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक स्वतःचं शरीर सांभाळून बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पार. 1-2 का 4 चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. 4 वाढतायत. धावसंख्या पोहोचते आता 14वर. 14 रन्स विदाउट लॉस. चांगली स्टार्ट. दोन्ही फलंदाजांची मदत स्कोर कार्डला मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज ऍक्टिव्ह राहिलेले आहेत. थांबून खेळलेत. पंच करत असताना बॉलला खेळले कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक. आत्ता मात्र कुठली चूक करत नाहीये कारण चुका महागात पडतील आणि म्हणूनच त्या चुका करण्याचा इंटेंट नाहीये. आता व्यवस्थित सावरून त्यांनी बॉल कलेक्ट केला. थ्रोन स्ट्रायकर साईडला झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 77चा पाठला करताना भोलेनाथ आणि अकाय 11 जासई संघाची धावसंख्या झालेली आहे 15. 15 विदाउट लॉस. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर थँक्यू. लीग. मैत्री असावी तर अशी त्यामध्ये कुठलाच दुजाभाव नसावा आणि म्हणूनच सुमित यांचं प्राणीप्रेम किती आहे ते तुम्हाला पाहायला मिळते. कारण सुमितने खरंच ते जपलंय. आपण फक्त माणसांवर प्रेम करतो पण हे देखील लक्षात घ्यायला हवं की आपण सर्व प्राणी भावांवर प्रेम केलं पाहिजे. जितकं तुम्ही प्रेम द्याल तितकं तुम्हाला 100% प्रेम परत मिळेल आणि ते प्रेम कमवलंय सुमित धोंगडेने. 15 धावा झाल्यात. साईश मात्रे 7, सुमित धोंगडे 7, भोलेनाथ आणि अकाय 11 जासई 15वर खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की त्यांना नेमकं काय करायचं. हे नवीन नाही त्यांच्यासाठी. गेल्या कित्येक वर्षांपासून जर आपण क्रिकेट खेळतोय तर आपल्याला माहीत असायला हवं की प्रायमरी स्टेजमध्ये किती धावा बनल्या पाहिजे, मिडल फेजमध्ये किती धावा बनल्या पाहिजे आणि एंड फेजमध्ये किती धावा बनल्या पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ झालाय. पवन केणे नौखारचे साई ज्यांच्याकडून सुमित धोंगडेच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सुमित धोंगडे यांनी जर षटकारांची तिकडी पूर्ण केली तर मग 2000 रुपयांचं बक्षीस नौखारचे साई यांच्या वतीने ते बक्षीस जाहीर झालेलं आहे. पावसाळा खरं तर कधी कधी नको नकोसा वाटतो पण जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळतो प्रेक्षकांना नको नकोसा वाटत असेल. आणि पवन केणेचे प्रचंड फॅन. कनेक्शन नाही व्यवस्थित बनलं. बॉल गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल आणि तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झालेला आहे. पवन केणे एक आयडियल ऑलराऊंडर कसा असायला हवा. शांत स्वभावाचा खेळाडू पण मैदानात तितकाच खतरनाक खेळ पवन केणेचा पण नेहमी पाहिलेला आहे. तो तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतो बघा. त्यांचे हावभाव फक्त सामन्यामध्ये राहायचं, सामन्यामध्ये जे काय घडते त्यावर लक्ष द्यायचं आणि आपलं काम करायचं यावरच पवन केणे ओळखला जातो. पवन केणेच्या पहिल्या बॉलवर 2 मिळाल्या. साईश म्हात्रेला भोलेनाथ अकाय 11 17 हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे फाईनलेला क्षेत्ररक्षक आहे. आता थोडी क्षेत्ररक्षकांची दमछाक पाहायला मिळेल कारण कधीही पाय घसरू शकतो. त्याचमुळे तसं होऊ न देता बॉल व्यवस्थित गॅदर करून योग्य त्या एंडला फेकायचं तेच फक्त मनात आहे. आदरणीय रोहनजी लबडे साहेबांचं आगमन झालेलं आहे जे 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइज खानावले संघाचे संघमालक आहेत. आपला मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 18. थोडा वेळ आपण थांबलोय पण पाहूया क्रिकेटचा खेळ तुम्हाला आपल्या जागेवर थांबवून ठेवतो कारण तसे ट्विस्ट अँड टर्न्स प्रत्येक सामन्यामध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतील. आज 4ही संघ ताकदीचे आहेत. यानंतर सामना श्रीजा केपीसी इनामपुरे आणि आद्या अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 नौखार अलिबाग या 2 संघात खेळवला जाणार आहे. भोलेनाथ आणि अकाय 11 जासई संघाचे संघमालक कल्पेशजी पाटील, भावेशजी घरत. वेग चांगला आहे. इतक्या कमी रनअपने इतक्या वेगानं चेंडू हाताळणं यालाच म्हणतात तुमचा माइंडसेट. खांद्याचा वापर, अँगलचा वापर योग्य करत असताना बॉलला शॉर्ट ऑफ गुडलेनला ठेवला आणि चांगल्या लेंथवर गोलंदाजी पवन केणेची. बॉलला टर्न सुद्धा मिळतोय. कधी पवन
कोणता टर्न देईल बॉलला ते सांगता येत नाही. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते बॉल थोडासा बाहेरच्या साईड कट होतोय आणि त्याचमुळे पुन्हा एकदा ज्या इंटेंटने सुमितने बॅट स्विंग दिली होती बॅट ग्रिपिंग व्यवस्थित होत नाहीये कारण ओलसरपणा आहे. जरी त्यांनी ग्लोव्ज घातलेत पण बॅट ग्रिपिंग होत नाहीये. मागे खेळायचे वारंवार मागे खेळायचं आणि त्याच गोष्टीचा शोध पवन केणेने घेतला. त्याला माहिती आहे की फलंदाजाला नेमकं काय करायचं आणि मला नेमकं काय करायचं आहे. आणि आतापर्यंत पवन केणे त्यांच्या सर्व पर्यायांमध्ये यशस्वी झालेला आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 18. अपरकट खेळायची होती. बॉल स्ट्रेटिश थर्डमॅनला व्यवस्थित बॉल गॅदर केला थ्रो केला तोपर्यंत यशस्वी षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या भोलेनाथ आणि अका 11 जासई संघाची 77चा पाठलाग करताना 19 एकही विकेट न गमावता. गोलंदाज ज्यांनी मागच्या षटकामध्ये 15 खर्च केला पुन्हा एकदा ते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले कारण पवनने मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि या सामन्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश इंटरप्राइजेस संघाला पुढे घेऊन गेलेले आहेत. अमोल काळे यांचे सुपुत्र पवन केणेचे प्रचंड मोठे फॅन आहेत. त्यांनी घरी फोन करून कळवलं की पवन बॅटिंग करण्यासाठी आलाय. त्यांच्या सुपुत्राला उठवा. त्यांनी त्यांच्या बायकोला फोन केला आणि मुलाला उठवायला सांगितलं. हे आहे प्रेम. पवन केणे म्हणजेच त्याने खूप संपत्ती जरी पैशांची कमवली नसेल पण त्यांनी फॅन्स कमवलेले आहेत. वाईड यॉर्कर परफेक्ट चॉईस. पवन केणेच्या षटकाला कॅरी फॉरवर्ड करताना गोलंदाजी आता साहिल गुडेकरची. आता विकेट वाचवून खेळण्याच्या ऐवजी धावा बनवून खेळावं लागेल कारण मागच्या षटकात फक्त 4 आले. 2 क्लास बॅटर खेळपट्टीवर आहेत. साहिश मात्रे सुमित दोंगडे त्यांना त्यांची कामगिरी आठवावी लागेल. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. बॉल तर मागे आणि पंचांचा निर्णय येतोय. पंजा अर्थात बोनस मिळतोय. पडता फिल्डिंग टीमने घेतलाय DRS. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. पण आता पाहूया निर्णय नेमका पंचांचा काय येतोय. वेग जबरदस्त आहे पण नियंत्रण पाहिजे साहिल गुडेकरचं चेंडूवर. जर नियंत्रण नसलं मग इतक्या वेगाचा फायदा होत नाही. या सर्व खेळाडूंना तो अनुभव आहे. पावसाच्या सरी अंगा खांद्यावर घेऊन आपला सर्वोत्तम खेळ देण्यासाठी या खेळाडूंना त्या संघात निवडले गेलेलं आहे. आणि म्हणूनच बघा ना काय पॉज न येता कुठलाच व्यत्यय न येता प्रत्येक जण आपली कामगिरी या पावसामध्ये सुद्धा निभावतोय. यालाच म्हणतात तुमची क्वालिटी तुमची ॲबिलिटी ज्यामुळे क्रिकेटने तुम्हाला निवडलंय आणि तुम्ही क्रिकेटला निवडलेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण आलोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आणि तपासूया हा नेमका बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेलाय की वाईड लाईनच्या अलीकडून गेलाय. त्यासाठी आपण पुन्हा एकदा तपासणी करतोय. पाहुणे मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय रोहनजी लबडे साहेब जे 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइजेस खानावले संघाचे संघमालक आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच भोलेनाथ आणि अका 11 जासई संघाचे संघमालक कल्पेशजी पाटील भावेशजी गरत यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करत आहोत. चॅम्बो खेळतोय. खरं तर काल चॅम्बो कॅमेरामॅन होते. फेअर बॉल आहे म्हणजेच फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. मिळतील या 4 धावा ज्या बाईच्या असतील. या बाईच्या 4 धावा. चला निर्णय आलेल्या पंचांचा आपण लगेच मॅच ऑन ठेवूया कारण पाऊस जरी असला तरी आपल्याला 5 सामन्यांचं वेळापत्रक योग्य त्या वेळेत संपवायचं आहे. रूल्सच्या बाबतीत कमिटी खूप स्ट्रिक्ट आहे आणि ते असलंच पाहिजे कारण नियमांची अंमलबजावणी झाली तरच क्रिकेटचा खेळ चांगला खेळला तर स्कोअर झालाय. ही एक धाव 23 झाल्यात. बघा शूज कंपल्सरी आहेत. स्लीपर किंवा फ्लोटर्स घालून खेळायचं नाहीये. शूज कंपल्सरी आहे. हा देखील हा नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. पुढचा बॉल फुल लेन बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोचतोय काऊ कॉर्नरला. सिंगल होते कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण टीममध्ये पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 24-24.
ह्या षटकामध्ये आतापर्यंत साहिल गुडेकर प्रयत्न देतोय की कसा विकेटचा शोध घेता येईल, कशी पार्टनरशिप ब्रेक करता येईल, पण आतापर्यंत साहिश आणि सुमित यांना सुद्धा आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावी लागते ती मेहनत, तो संघर्ष. पाहूया तो संघर्ष केला जाईल का. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या पलीकडून बॉल पोचतोय, लॉंगॉनला सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल. अजूनही सुमित धोंगडे घाई करत नाहीये, साईश ती घाई करत नाहीये. यानंतर आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे अजूनही थोडं स्टेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पाऊस जसा गेला ते गिअर शिफ्ट करतील, पण पाऊस जर तसाच राहिला तर त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होऊ शकेल. धावसंख्या एकही विकेट न गमावता 25 धावा 77चा पाठला करायचा आहे भोलेनाथ आणि अकाई 11 जासई संघाला. साहिल गुडेकर बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल 5वा. भन्नाट वेगानं वंदे भारत एक्सप्रेसला मागे टाकेल इतक्या वेगानं चेंडू हाताळला आणि आता पुन्हा एकदा DRS. बॅटिंग टीमने DRS आता घेतलेला आहे. फेअर बॉल असा पंचांचा निर्णय जय पवारचं तुम्हाला पाहायला मिळते नॉन स्ट्रायकर्स एंडला. तर लगेचच बॅटिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. साईश आणि सुमित या 2 फलंदाजांना सुपर हिट खेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला जर संघाचा कॅप्टन बनवलेला आहे, तुम्ही एक महत्त्वाचे फलंदाज आहात आणि तुम्हाला एक समोर लक्ष ठेवलेलं आहे. 77 धावांचं प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक खेळायचे. गोलंदाज त्यांचं काम करतोय, पण तुम्हाला सुद्धा तुमचं काम करावं लागेल. संघामध्ये का निवडलो गेलेलो आहे त्याचा विचार करून तो खेळ द्यावा लागणार आहे, कारण संघामध्ये अशीच जागा मिळत नाही. ती जागा मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. तुमच्याकडे तो अनुभव असला पाहिजे आणि तो अनुभव आहे सुमित धोंगडे यांच्याकडे. कधीही सामना पलटण्याची क्षमता सुमित धोंगडे यांच्याकडे, कधीही एनी टाईम. ती बॅट्सविंग त्यांच्याकडे आहे, तो रांगडा खेळ त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे ते जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा पाठलाग होऊ शकतो हे त्यांच्या चाहत्यांना वाटते. हा वाईट बॉल आहे. चला वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा जो रिव्ह्यू आहे सक्सेसफुल झालाय. रायगड प्रीमियर लीग 15 तालुके 32 संघ, प्रत्येक संघामध्ये आयकॉन 6 सायकल आणि 6 मोटरसायकल. त्यातली एक मोटरसायकल कांचनची तुम्ही जिंकू शकता फायनलला, पण स्कोरिंग कुठे कराल तुम्ही. तर प्रेक्षकांसाठी 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर ची सूचना आणि तो वाईट बॉल. पुढचा बॉल डाऊन टू विकेट. ओ क्या बात आहे, खेचलाय मिड विकेटला. जरी झाला उशीर माझे फटके असतात पद्धतशीर. सुमित धोंगडे इज बॅक. स्ट्रॉंग केलं, ऑप्शनच्या बाहेर सरकले, शफल झाले आणि त्यानंतर पुलचा फटका जो त्यांच्या आवडीचा आहे मिड विकेटला खेचला, 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या पोहोचते आता 32ला. वेग मिळतोय. रनअप मिस्टेक. 5वा बॉल. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 17 चेंडूचा खेळ झालाय. 32 झालेल्या जिंकण्यासाठी अजून 19 चेंडू आणि आवश्यकता आहे 45 धावांची. 19 बॉल्स अँड 45 रन्स. खूप वेगानं, पण पुन्हा एकदा तो नियंत्रणाचा जो भाग आहे जी चर्चा आपण करत होतो. चला ओव्हरस्टेप झालाय का त्याची तपासणी करायची आहे. बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी करायची आहे. काळे सर या षटकामध्ये काळे सर जास्त बिझी झालेत. षटक थोडंसं लांबलचक राहिलेलं आहे. हा नो बॉल आहे. बघा जय सरांची जी शंका होती ती शंका योग्य ठरली. हा नो बॉल आहे आणि त्याचमुळे 1 धाव वाढते. स्कोअर पोहोचतोय तो म्हणजे 33 वर. अजूनही आवश्यकता आहे 44 धावांची. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 44 धावा. सुमित धोंगडे स्ट्रायकर साईडला. वेग चांगला आहे. बॉल मागे सरकलाय. विकेट कीपर चुकले. बॉल गॅदर नाही झाला, पण आता ती 1 धाव पूर्ण केली आणि हा व्हाईट बॉल. 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या. हे षटक काही संपण्याचं नावच घेत नाहीये. काल सुद्धा आपण अशीच गोलंदाजी पहिली. एक षटक 12 चेंडूंचं होतं, ज्यामधले 6 चेंडू अवांतर होते. 6 चेंडू आपण जर गृहीत धरले तर साहिल गुडेकर आतापर्यंत त्यांनी 26 धावा खर्च केले. 11 चेंडूंमध्ये अजून 1 बॉल बाकी आहे या
षटकातला धावसंख्या आहे 35, जिंकण्यासाठी आवश्यकता 42ची बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 42 धावा. थोडासा वेळ मिळतोय या दोन्ही फलंदाजांना, कारण आता प्रेशर थोडासा हटतोय या षटकामुळे. अजूनही काही षटक संपत नाहीये. बघा, जितके जास्त एक्स्ट्रा तितकी तुमची एनर्जी वाया जाते, तितका वेळ फलंदाजांना मिळतो, त्यांची आयसाईट पक्की होते, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि तेच कुठेतरी घडते. ऋतिक पाटील जे पुढच्या सामन्यात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल सुमितचा, तो साईशने स्वीकारला. 2 धावा होत आहेत. कंप्लीट थ्रो. स्ट्रायकर साईडला बॅकअप थोडं दूर आहे, सुमितला धाव हवी होती पण साईशने नकार दिला. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या भोलेनाथ आणि अकाय 11 जाचेची झाले 38 विदाउट लॉस. ऋतिक पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत, पुढच्या सामन्यामध्ये खेळतील ते श्रीजा केपीसी इनामपुरी संघामध्ये. हा सुद्धा एक बाईक सम्राटच आहे, जो चेंज द गेम वडवली ब संघाचा हुकुमी एक आहे. सोबतच त्यांच्या नरेश ठोंबरे. रायगड एक्सप्रेस ही ऋतिक पाटीलच्या सोबत चर्चा करते. खरं तर रायगड एक्सप्रेस आदरणीय सुधीर तांडेलच आहेत, पण आता बघा या ट्रॉफीजसाठी संघर्ष चालू आहे प्रत्येकाचा. आणि ट्रॉफींचं नाविन्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब असलेलंच ट्रॉफीज आपण नेहमीच पाहतो रायगड प्रीमियर लीगमध्ये. आणि याच ट्रॉफीजसाठी संघर्ष प्रत्येक संघाचा. 32 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक दिवसातून 2 संघ सुपर 16ला क्वालिफाय होतील. आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडू, मला असं वाटते 5 खेळाडू हे बाईक सम्राट होतील या स्पर्धेमध्ये आणि एक प्रेक्षक बाईक सम्राट होईल. जर ऑडियन्सने कॅच फायनलला पकडली नाही तर मग ती बाईक जाईल फायनलच्या मॅन ऑफ द मॅचला. मग ती 6वी बाईक त्या खेळाडूची असेल. चला मॅच ऑन टेबल, कारण या सामन्याला खूप जास्त वेळ घेतला जातोय. जितका वेळ लागायला हवा तितका घ्या, त्यात कुठलंच दुमत नाहीये, पण अतिरिक्त वेळ घेतला गेला नाही पाहिजे. नौमान पटेल गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 39 धावांची गरज. 13च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळायचं आहे भोलेनाथ आणि अकाई 11 जासईला. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइजेस संघाकडून या मागच्या षटकामध्ये धावा अतिरिक्त खर्च झाल्या. आणि भोलेनाथ आणि अकाई 11 जासई हा संघ विदाउट आयकॉन आहे. त्याचमुळे थोडासा तर त्यांना त्रास होतोय, पण तरी सुद्धा जर तुमच्याकडे सुमित धोंगडे आहे तर तुम्हाला मग आयकॉनची गरज काय. बघा ऑनस्क्रीन तुम्हाला लगेच 24 लाईव्ह इव्हेंट सोडून त्याचं चलचित्र पाहायला मिळते. सुमित धोंगडे, पंकज जाधव, अभिजित ठाकूर. खरं तर अक्षय पाटील मोने यांनी उल्लेख केला की अलिबागचे जास्तीत जास्त खेळाडू आपण खेळवतोय, तर म्हणूनच हे सर्व सुपरस्टार, खरं तर छोट्या आणि मोठ्या यांचं देखील क्रिकेट आपण सातत्याने वारंवार पाहतोय. अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर, फुलटॉस आणि त्या फुलटॉसवर रबर स्टॅम्प लावलाय सुमित धोंगडेने. 6 धावांचा अप्रतिम षटकार. स्वागत षटकाराने केलेलं आहे. पहिल्याच बॉलवर 6 धावा सुमितच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर कट केले. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो होतोय, स्ट्रायकर साईडला पूर्ण होते. 1 धाव. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर खेळत आहे. दोन्ही फलंदाज जसा मौका मिळतो तसा मोठा स्ट्रोक खेळत आहेत. यालाच म्हणतात ॲडजस्टेबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. जे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असलं तर मग तुम्ही आरामात कोणताही सामना जिंकू शकता. नौमान पटेल यांना देखील आपल्या कामगिरीची छाप सोडायची आहे आणि जर तुम्हाला कामगिरीची छाप सोडायची आहे तर मागे वळून पाहायचं नाही. नौमान पटेल साईशसाठी. साईशकडे आहे क्वालिटी पण नौमानकडे आहे एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स भाव खाऊन गेलाय. नौमानच्या खात्यात विकेट. साईशचा खेळ संपला.
क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल ते सांगता येत नाही. आपण फक्त बाहेरून चर्चाच करू शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये बघा ना, वाटलं होतं की दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत सामना घेऊन जातील, पण नौमान पटेल जरी याच्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, पण त्यानंतर त्यांनी कॅप्टनचा विकेट मिळवला, म्हणजे साईश म्हात्रे यांचा विकेट त्यांनी मिळवलेला आहे. आणि साईशला रिप्लेस करताना नवीन फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. भोलेनाथ आणि अका 11 जासई संघासाठी सुमेश महाडिक हे नवीन फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नोमान, जे इतर गोलंदाजांना जमलं नाही, जे पवनला जमलं नाही, जे साहिलला जमलं नाही, ते नोमानने जमवून दाखवलं आणि नोमानने विकेट मिळवलेलं आहे. आणि कदाचित याचमुळे तो मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय, कारण एक पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, दोघांचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला होता आणि त्यानंतर मात्र विकेट मिळाल्यानंतर या गोष्टीचा फायदा उचलण्याची तयारी असेल. बघा या ठिकाणी मयूर वाघमारे आणि विशाल जितेकर, आकाश टारेकर आणि भाग्येश सुरते यांच्याशी चर्चा होताना आपण पाहिलं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, तितकं एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला, सिंगल होते कंप्लीट. आणि आता एक माइंडसेट आहे सुमेशचा की सुमितला स्ट्राईक कशी देता येईल, कारण आता त्यांची बॅट तळपले. अंगद पाटील, इनामपुरी एक्सप्रेस ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. बघा आमचे कॅमेरामॅन वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला कव्हर अप करतायत. तुम्ही कुठेही बसलेले असा या मैदानाच्या मध्ये तुम्ही ऑनस्क्रीन दिसाल 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. स्कोर 46 झाला, जिंकण्यासाठी 31ची गरज, बॉल शिल्लक आहेत 14. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, विकेट मिळण्याची शक्यता. नौमानने प्रयत्न केला होता पण विकेट मिळाला नाही, कारण रंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोचता राहिला. शार्दुल चौधरी यांनी प्रयत्न खरंच चांगले दिले होते, पण आता चौकार सुद्धा वाचवायचा आहे, कॅच सुद्धा घ्यायचे. त्यांनी धावा वाचवणं योग्य समजलं का. पुन्हा एकदा सुमितने जवळपास आशा सोडली होती, पण आता जशी ती कॅच ड्रॉप झाली, नौमान यांचे एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत की ह्या विकेटचं महत्त्व नोमानला ठाऊक आहे. ही जर विकेट मिळवली या सामन्यामध्ये आपला संघ परत येईल, ते नोमानला ठाऊक होतं. त्याचमुळे त्याचा तो आवेश, त्याचे ते एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या 48 झाले, 48. हा खेळाडू आहे खास, कॅप्टनचा जिंकला विश्वास, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर. क्वालिटी शब्दाची जर डेफिनेशन तुम्हाला पाहायची असेल तर ही डेफिनेशन आहे क्वालिटीची. फुलटॉस बॉल खेळायची सुद्धा पद्धत असते, पण काय त्यांनी ती बॉडी ॲडजस्ट करून, गुडघ्याला बॅलन्स करून, ऑनसाईडला फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलं. पुन्हा तर रिप्लेमध्ये पहा, फक्त दिशा दिली, बॅट्सविंग योग्य त्या वेळी आणि त्यानंतर सिक्सर. जणू काही सुमित दोंगडे या मैदानाला जवळून ओळखतोय, म्हणजे या मैदानाचा आढावा त्याने घेतलाय. खेळपट्टी कशी खेळते त्याला माहिती आहे. 360 डिग्री मैदान कसं आहे ते तुम्हाला कळते. जिंकण्यासाठी 23ची गरज, बॉल शिल्लक 12 चेंडू 23 धावा, धावसंख्या झाले 54, 54, लॉस ऑफ 1 विकेट. सुमित खेळत आहेत 30 वर. हे षटक महत्वाचं आहे. जर आपण उल्लेख केला 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश एंटरप्राइजेसचा, हे षटक जर व्यवस्थित हाताळलं गेलं आणि त्या महत्वाच्या षटकासाठी निवड झालेली आहे गोलंदाज साहिल उलवेकर. साहिल उलवेकर बॉलिंग ट्रॅकवर येतात. हे षटक महत्वाचं आहे. पवनला थांबवलेलं आहे. साहिलची 2 षटकं संपली, आयकॉनला फक्त 1 षटक आहे. मुकेश दादा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत, अमर दादा ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. सर्व आयोजक ज्यांनी खरंच या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एकत्र येऊन आपली मैत्री क्रिकेटसाठी किती महत्त्वाची आहे ते पूर्ण जगाला कळवून दिलं. अशी ही सर्व खेळाडूंची मैत्री, खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी स्पर्धा, अर्थात रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. 54 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23ची, बॉल शिल्लक आहेत 12. स्ट्रायकर साईडला सुमेश महाडिक, सुमित धोंगडे खेळत आहेत. 16 चेंडू 30 धावा, जे नॉन स्ट्रायकर सेंडले आहेत. सुमेशने एका चेंडूत 1 धाव बनवले. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. बॉलच्या पिचिंगला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. जितके जास्त डॉट बॉल तितका जास्त प्रेशर फलंदाजांवर होईल. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, चांगली लाईन अँड लेंथ, जरी फुल लेंथ होता पण ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला होता. त्याच गोष्टीचा फायदा साहिल उलवेकर यांना झाला. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23ची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. पुढचा बॉल साहिल उलवेकर.
बॅटची एज, बॉल मागे, कॅच कंप्लीट होईल का? ओ ओ, प्रयत्न तर अप्रतिम केले होते शॉट थर्डमॅनला. ऋषी हातमोडे यांनी तो प्रयत्न केला. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. हा स्लो मोशन आहे आणि तरी देखील त्याचे बॉडी रिफ्लेक्सेस बघा किती वेगाने त्यांनी तो प्रयत्न केला. बॉल उंच उडाला होता, ते सुद्धा जम्प घेऊन ती कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण त्यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत साहिल उलवेकर यांची पाहायला मिळते. धावफलकाला रोखलंय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. चांगला ग्राउंड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचा. बॉलवर पोहोचेल, सिंगल ओव्हर कंप्लीट. सेकंडचा कॉल द्यायलाच हवा आणि तो स्वीकारायलाच हवा, कारण सुमितला हवी स्ट्राईक. 2 धावा मिळत आहेत, 2 धावा वाढत आहेत. स्कोर झालाय तो म्हणजेच 57 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू 20 धावा. सामना चांगला रंगेल. जशी आपण चर्चा केली होती, मागचा सामना जो कालच्या दिवसातला शेवटचा होता, जो हायेस्ट रन चेस होता, तो कंप्लीट झालाय. पाहूया आजच्या दिवसातला पहिला सामना चेस होतोय की डिफेंड होतोय. साहिल उलवेकर, पुढचा बॉल. फुल लेन बैठक खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते, कारण आता क्षेत्ररक्षकांना सुमितला लांब ठेवायचंय. याचमुळे आता चुकीची अपेक्षा नाहीये क्षेत्ररक्षकांना स्वतःकडून. त्याचमुळे आता एक एक पाऊल व्यवस्थित टाकायचंय. जरी पाणी आहे, चिखल आहे, गवत आहे, त्या गोष्टीच्या एक्सक्यूज देऊन नाही चालणार. जिंकायचंय तर तुम्हाला सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागणार. 8 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज आहे. धावसंख्या झाले भोलेनाथ आणि अकाई 11 जासईची 58 धावा, 58, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल स्ट्रायकर साइडला आहे सुमेश महाडिक. साहिल उलवेकर षटक चांगलं सांभाळलंय, ड्राईव्ह केलंय, खेळायचं होतं मिड विकेटला. बॉल लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक होता पण नाही फायदा झाला. बॉल सीमारेषा पार. येतोय सुमेशच्या बॅटमधून चौकार. सुद्धा ऍक्टिव्ह व्हायची गरज आहे. तेच आता सुमेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला चौकार खेचून सांगतोय. स्कोर जातोय 62. बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला, तो बॉल जज नाही झाला. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आता स्ट्रायकर्सला थ्रो सुमेशला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 63. फलंदाज बाद झाले 2. 63, लॉस ऑफ 2. छत्रपती 6 चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज आहे. मला असं वाटतं कालचा सामना असाच होता का? संध्याकाळचा शेवटचा 6 चेंडू 14चाच होता सामना आणि 3 षटकार आले होते. आता पाहूया काय होते. 6 चेंडू 14ची गरज आहे. बोलतात ना की क्रिकेटमध्ये काहीच परमनंट नाही आहे, सर्व काही तात्पुरतं आहे. त्याचमुळे आता प्रत्येक वेळी तुम्हाला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील. कधी कधी आता कालच्या दिवसाची आठवण तुम्हाला आज करून दिली जाईल आणि या सामन्याने तीच आठवण करून दिलेली आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. सुमित धोंगडे यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचतायत. आशिष तारेकर, आकाश तारेकर यांचे बंधू आशिष तारेकर हे नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबतील. चर्चा होते, चॅम्बो चर्चा करतायत. बघा लगेच आकाश तारेकर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले. बाईक सम्राट रायगडचे. अजूनही तीच कन्सिस्टन्सी, अजूनच ती भूक काय आकाश तारेकर यांची सुद्धा क्रिकेट खेळण्याची कमी होत नाही आहे. आणि लगेच इम्पॅक्ट प्लेयर इंट्रोड्यूस केलेला आहे. चला थांबू नका, जास्त वेळ पॉज घेऊ नका. इतका चांगला मोमेंटम तुम्ही बनवलेला आहे. प्रेक्षक सुद्धा अशाच मोमेंट्सला पाहण्यासाठी येतात. एकतर्फी सामने प्रेक्षकांना आवडत नाही आणि त्याचमुळे हा जो सामना आहे जो तुम्ही शेवटच्या षटकावर घेऊन आलेला आहात, दोन्ही संघ जिंकण्यासाठी पात्र आहेत. पण पाहूया जिंकेल कोण, ती पात्रता नेमकी कोणामध्ये आहे. मेहनत करत राहा, मेहनतीला कुठलंच मोजमाप नसतं. आणि पाहूया तीच मेहनत कोणाच्या वतीनं पाहायला मिळते. चॅम्बो कोणावर विश्वास ठेवतात, या शेवटच्या 6 बॉलसाठी कोणता गोलंदाज वापरतायत. पर्याय तुमच्याकडे खूप आहेत, पण म्हणतात ना की पर्याय म्हणून कोण पुढे येत नसेल तर तुम्हाला स्वतःहून पर्याय म्हणून पुढे यावं लागतं. आणि पाहूया तो गोलंदाज कोण येतोय, की द्या माझ्यावर जबाबदारी, ती मी पूर्ण करेन. आणि तो गोलंदाज येतोय शेवटच्या षटकासाठी. साहिल चौधरी येत आहेत. इम्पॅक्ट केलेला आहे. येस, इम्पॅक्ट केलंय साहिल चौधरीला.
तर साहिल चौधरी गोलंदाजी करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि पाहूया साहिलची गोलंदाजी. जो हा महत्त्वाचा डाव चेंबोने खेळलेला आहे तो डाव काम करून जाईल का? क्रिकेट हा खेळ बुद्धिबळासारखाच आहे, ज्याला आपण आउटडोअर चेस म्हणतो. तर तुम्हाला फक्त हातपाय चालवायचे नाहीत तर डोकं सुद्धा चालवायचं आहे. आणि पाहूया या ठिकाणी जे चालवले डोकं चेंबोने ते काम करून जाईल का? पण स्ट्राईकवर कोण आहे तर सुमित धोंगडे. 18 चेंडू 33 धावांवर खेळत आहेत. विल ही मॅनेज टू फिनिश दिस मॅच विथ हिज स्टाईल? स्ट्रायकर साईडला सुमित आहेत आणि गोलंदाजी करताना साहिल. जर तुम्हाला एका षटकासाठी बोलवलंय तर हे पुढचे 6 चेंडू तुम्ही तुमच्या नावावर कराल का? 6 चेंडूंचं क्रिकेट, 5 मिनिटांचं क्रिकेट. पुढच्या 5 मिनिटात नेमकं काय होईल? प्रेक्षकांना या सकाळची सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते आणि तीच ऊर्जा आता खेळाडूंच्या खेळामध्ये पाहायला मिळेल का? 6 चेंडू 14. अजूनही थोडासा थांबलाय गोलंदाज साहिल चौधरी. खूप महत्वाची क्षण, महत्वाचं षटक. ऑन साईडला खेळलाय, एलिव्हेशन नाहीये, बॉल गॅपमध्ये क्षेत्ररक्षक लेगचा पवनकडे बॉलवर पोहोचेल, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय पण पाहूया थ्रो अचूक आहे पवनचा. असंच एवन पवन म्हणत नाही. गोरसई या संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता तो आयकॉन बनला. आता ऑल इंडिया आयकॉन बनत असताना त्याचा खेळ प्रत्येक क्षेत्रामध्ये जसाच्या तसा फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, वरचढ भूमिका पवन केणेची. पहिल्या बॉलवर मिळते फक्त एकच धाव. 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आपल्या कामगिरीची छाप कोण सोडेल? पवन केणे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आयकॉनला फक्त एकच षटक हाताळण्याची संधी आहे, त्याचमुळे त्यांनी त्यांचं एक षटक जे फक्त आणि फक्त 4 धावांचं होतं त्यांनी हाताळलंय. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, मोठा गॅप, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषा पार, चौकार. जिद्द हवी आहे. ती जिद्द आता फलंदाजाची पाहायला मिळते, कारण जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मला मिळतील. आणि ती जिद्द आता आशिष तारेकर यांची पहिल्याच बॉलवर चौकार त्यांनी खेळला. स्कोर जातोय 68 वर जिंकण्यासाठी. 4 चेंडू 9ची गरज. 4 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक बॉल महत्वाचा आहे. पहिला बॉल जरी साहिल चौधरीचा होता, पुढचा बॉल आशिष तारेकरचा राहिलेला आहे. सुमित धोंगडे नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. 4 चेंडूत 9 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनल्या आहेत. चांगला बॉल, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरकतो, विकेट किपर चुकतोय. पण पाहूया सुमितने 1 धाव पूर्ण केली आणि सुमितला माहिती आहे या शेवटच्या षटकामध्ये एक धावेचं महत्व काय असतं आणि तेच महत्व ओळखत असताना सिंगल कंप्लीट केली. सिंगल लगत डबलसाठी कॉल आला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा मिळते, धावसंख्या 70 झाले. जिंकण्यासाठी आता अजूनही 7ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 7 धावा. आपण सुपर ओव्हर पाहणार आहोत का? आता ही चर्चा आयोजकांची चालू झालेली आहे, कारण एक सुपर ओव्हर ऑलरेडी झाले आणि सुमित ढेकळे ज्यांनी ती सुपर ओव्हर जिंकली. 3 चेंडू 7. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. बॉल आकाशात पाठवलाय आशिष तारेकरने, षटकार. तेच बोलावायचं आता 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि यश इंटरप्राइजेसच्या खेळाडूंना. 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. सुपर ओव्हर होऊ शकते अजूनही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची चर्चा पूर्ण जगाला करून देण्यासाठी भाग पाडायचं असेल तर तुम्हालाच तुमच्या संघासाठी पाऊल उचलावं लागेल. आणि पाहूया, इम्पॅक्ट प्लेअर आहात, इम्पॅक्ट टाकून जातील का? कारण हे महत्वाचं आहे. जर कॅप्टनने इम्पॅक्ट म्हणून तुम्हाला वापरलंय तर तुमच्याकडे काहीतरी क्वालिटी असल्याशिवाय तुम्हाला इम्पॅक्ट कोणी करणार नाही. त्याचमुळे ती क्वालिटी दाखवावी लागेल. साहिल चौधरीला 2 चेंडू एका धावेची गरज आणि सामना फिनिश केलाय. जरी उशिरा आले, भाव खाऊन गेले, आशिष तारेकरचा हा चौकार विदाउट आयकॉन सामना जिंकलाय. भोलेनाथ आणि अका 11 जासई. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग चला पुढच्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. तर सामनावीरचा पुरस्कार जातोय सुमित धोंगडे आणि लुझिंग टीममधून चांगला परफॉर्मन्स पवन केणे 4 धावा गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना 22. तर पवन केणे लुझिंग टीम बेस्ट परफॉर्मर आणि विनिंग टीम बेस्ट परफॉर्मर सुमित धोंगडे. आदरणीय रोहनजी लबडे साहेब आपण यायचे प्लीज. आपल्या शुभ हस्ते रद्दम्याचा पुरस्कार